मंत्री जयकुमार गोरे यांनी रामराजे नाईक निंबाळकरांवर टीका केली। मला राजकारणातून संपवण्याचा प्रयत्न ज्यांनी सातत्याने केला आज ते स्वतः संपलेत। गेली 20 वर्ष ज्यांनी मला राजकारणातून संपवण्याचा प्रयत्न केला त्यांना नियतीने चोख उत्तर दिलेलं आहे असं जयकुमार गोरे म्हणाले। निवडणूक व्हायच्या आधी अगदी महिनाभर जयकुमार गोरेवर गुन्हा दाखल करून आज टाकता येते का ह्याचा प्रयत्न केला होता, पण परमेश्वराने नीतीनं न्याय दिला। आपण सगळ्यांनी बघितलं आणि नीतीनं शिकवली। एक पोस्ट वाचली पडा आणि खूप व्हायरल झाली की आता सुरुवात तुम्ही केली, शेवट मी करणार। अरे सुरुवात तुम्ही केली होती आणि नीतीनं तुमचा शेवट केला आहे। एक महत्त्वाची बातमी आहे। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज आंध्र प्रदेशच्या दौऱ्यावर जात आहेत। दौऱ्यादरम्यान ते तिरुपती बालाजीचं दर्शन सुद्धा घेणार आहेत। त्यानंतर ते आंतरराष्ट्रीय मंदिर अधिवेशनाला हजेरी लावणार आहेत। आंतरराष्ट्रीय मंदिर अधिवेशनाला ते हजेरी लावणार आहेत। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे आंध्र प्रदेशला गेलेले आहेत। तिरुपती बालाजीचं पण ते दर्शन घेणार आहेत। देवेंद्र फडणवीसांसंदर्भातली बातमी आहे। ते आंध्र प्रदेशच्या दौऱ्यावर जात आहेत। बीडच्या मसाजोग इथं दुपारी महत्त्वपूर्ण बैठक होतीये। सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणात न्याय मिळावा याकरता सगळेच आक्रमक झालेले आहेत, देशमुख कुटुंबीय सुद्धा आणि स्थानिक सुद्धा। आता मसाजोगचे ग्रामस्थ आणि देशमुख कुटुंब आंदोलनाची पुढची दिशा ठरवण्याकरता बैठक घेत आहेत। आज 11 वाजता ही सकाळी बैठक आहे। या बैठकीत भाजप आमदार सुरेश धस आणि धनंजय मुंडे यांची जी भेट झाली त्यावर सुद्धा चर्चा होऊ शकते। या बैठकीनंतर मसाजोगचे ग्रामस्थ देशमुख कुटुंबाच्या न्यायाकरता लढा आणखी तीव्र करतात का हे बघणं महत्त्वाचं ठरतंय। राजकारणातील कुस्ती आणि मैदानावरील कुस्ती आपल्या जागेवर श्रेष्ठ आहे। कुस्ती असेल, क्रिकेट असेल किंवा राजकारण असेल, त्यात आपापल्या कला, आपले डाव दाखवावे लागतात। जो डाव जिंकतो तोच खरा पैलवान ठरतो। देवेंद्र फडणवीस यांनी महाराष्ट्राचं मोठं मैदान मारलंय। राजकारणाच्या कुस्तीमध्ये चिटपट करण्याकरता कुणी शिल्लकच राहिलेलं नाही असं वक्तव्य मंत्री गिरीश महाजन यांनी केलं। मी 7 वेळा चित करून राजकीय मैदान मारलेलं आहे। देशभरात आणि राज्यात भाजपनं सगळ्यांना चित केलेलं आहे, त्यामुळे समोर आता कोणी पैलवान दिसत नाही असं मंत्री गिरीश महाजन म्हणाले। कुठेही कुस्ती महायुतीमध्ये नाहीये। अतिशय चांगला पद्धतीने समन्वय आमच्यामध्ये या ठिकाणी आहे। उगाच आपणच म्हणतायत कुठेही अशी कुस्ती नाही। अतिशय चांगल्या पद्धतीने आमच्यामध्ये एक दिलाने एक मताने आम्ही या ठिकाणी सरकार चालवतो आहोत। छोट्या मोठ्या बरोबर कुठेतरी असतात, पण कुठली टोकाची भूमिका आमच्या कोणामध्ये त्या ठिकाणी नाहीये। माजी आमदार हितेंद्र ठाकूर यांच्या बालेकिल्ल्याला सुरुंग लावल्यानंतर वसईचे आमदार स्नेहा दुबे यांनी मतदारसंघात संपर्क आणखी वेगाने सुरू केला। महिलांना स्वावलंबी करण्याचं काम भाजप करतंय असं आमदार पंडित यांनी सांगितलं। तर भाजपची पालघर जिल्ह्यात 1.5 लाख सदस्य नोंदणी झाली असल्याचं आमदार स्नेहा दुबे पंडित म्हणाल्या। नालासोपाऱ्यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये भारतीय जनता पक्षाचे कार्यकर्ते, पदाधिकारी हे जास्तीत जास्त प्रमाणात हळदी कुंकवाचे कार्यक्रम घेत आहेत। कारण हळदी कुंकू हा कार्यक्रम महिलांच्या जिव्हाळ्याचा कार्यक्रम असतो। या कार्यक्रमाच्या निमित्ताने एक सर्वसामान्य महिलासुद्धा घरातून बाहेर पडू शकते। 4 क्षण ती सुखाचे, आनंदाचे ती घालवू शकते आणि त्यामुळे अशा कार्यक्रमांचं आयोजन हे केलं जाते। आणि मला असं वाटतं की भाजपाचं जे काही सदस्यता मोहीम आहे त्यालासुद्धा लोकांचा खूप चांगला प्रतिसाद आहे। या वसई विरार जिल्ह्यामध्ये 1 लाखापेक्षा जास्त सभासद भाजपाचे झालेले आहेत। सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणातील फरार आरोपी कृष्णा आंधळेची संपत्ती जप्त करण्याच्या प्रक्रियेला महसूल प्रशासनाकडून सुरुवात झाली। हत्या प्रकरणातला मुख्य आरोपी कृष्णा आंधळे तब्बल 70 दिवसांपासून फरार आहे। परिणामी त्याची बँक खाती गोठवण्याची आणि 5 वाहनं जप्त केली जाणार आहेत। आरोपी कृष्णा आंधळे अजूनही पोलिसांच्या हाती लागलेला नाहीये।
तर दुसरीकडे कृष्णा आंधळेला फरार घोषित केल्यानंतर बीडच्या जिल्हा व सत्र न्यायालयाकडे कृष्णा आंधळेची संपत्ती जप्त करण्याची परवानगी मागण्यात आलेली होती. ही मागणी आता न्यायालयाकडून मान्य केल्यानंतर जप्तीच्या प्रक्रियेला सुरुवात झालेली आहे. सीआयडीने न्यायालयात आंधळेच्या संपत्तीची माहिती सादर केल्यानंतर न्यायालयाने जप्तीचा आदेश दिलाय. धारूर आणि केशमध्ये असलेली बँक खाती गोठवण्याची आणि 5 वाहनं जप्त करण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. त्यामुळे कृष्णा आंधळेच्या आर्थिक नाड्या आवळण्यात येणार आहेत. वाल्मिक कराडच्या संपत्तीच्या जप्तीची न्यायालयाकडे परवानगी मागितल्यानंतर वाल्मिक कराड सीआयडीला शरण आलेला होता. त्यामुळे आता कृष्णा आंधळे तपास यंत्रणांना शरण येणार का याकडे जिल्ह्याचं लक्ष लागलंय. संतोष देशमुख हत्या प्रकरणातील प्रमुख आरोपीपैकी एक असलेल्या कृष्णा आंधळे याच्या भोवती आता सीआयडी आणि तपासी यंत्रणांनी फास आवळला आहे. विशेष म्हणजे त्याची संपत्ती जप्त करण्याच्या अनुषंगाने न्यायालयाने देखील आदेश दिला आहे. त्यामुळं संपत्ती जप्त होण्याच्या भीतीनं कृष्णा आंधळे आता पोलिसांना शरण येणार का हे पाहणं महत्त्वाचं असेल. कृष्णा आंधळे याला तात्काळ अटक झाली पाहिजे, फक्त संपत्ती जप्त करून काही होणार नाही अशी प्रतिक्रिया धनंजय देशमुख यांनी दिली आहे. ते त्यांचं सीआयडीनं त्यांचं काम केलेलं आहे. तो तपासाचा भाग आहे. त्यांच्या नियमामध्ये त्या काही गोष्टी बसतात ते करत आहेत. पण त्याला लवकरात लवकर अटक करा. बाहेर मोकाट जिथं आहे तिथून त्याच्या मुसक्या आवळा. त्याला इथं न्यायालयात सादर करा, पोलीस स्टेशनमध्ये आणा आणि पुढील कारवाई करून त्याला लवकरात लवकर फाशी द्या अशी आमची मागणी आहे. सीआयडीने कारवाईचा फास आवळलेला आहे. त्यामुळे कृष्णा आंधळेची संपत्ती लवकरच जप्त होणार आहे. त्यामुळे फरार असलेला आरोपी किती काळ लपून राहतो की तपास यंत्रणांच्या हाती लागतो असा प्रश्न निर्माण झालाय. ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत.